आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये CRZ आणि तळाशीचा जो विषय, तळाशी गावाचा जो विषय सुरू आहे त्या संदर्भात बैठका झाल्या. जिल्हाधिकारी मॅडम यांनी मागच्या काही दिवसांपासून CRZ संदर्भात अनेक बैठका घेतल्या. त्यानंतर आज आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक सकारात्मक बैठक आज पार पडली. पहिला विषय तळाशीलचा. तळाशील गावातली लोक काही विषयासाठी आंदोलनाला बसले होते आणि त्या विषयाचं जी चर्चा होती त्यासाठी गावातले ग्रामस्थ काही प्रमुख मंडळी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले. आमच्या सगळ्यांसमोर त्यांनी व्यथा मांडल्या आणि तोडगा म्हणून, उत्तर म्हणून आम्ही त्यांना जे सांगितलं की तळाशील गावामध्ये जे त्यांना नको आहे, वाळू उपसा नको आहे, त्यांना जिथे जमीन काही ठिकाणी खचते त्याचं त्यांना उत्तर हवं आहे आणि असे 2-3 प्रमुख विषय त्यांच्या मनामध्ये होते तर त्यांनी बोलून दाखवले. वाळू उपसा तिथे होणार नाही याची 100% गॅरंटी आम्ही प्रशासनाने दिली आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी दिली, कारण का तो नोटिफाईडच स्पॉट आहे जिथे वाळू उपसा होऊ शकत नाही. आणि जे आता मी 4 वाजता तळाशील गावामध्ये स्वतः जातोय, बाकीच्या त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचा मूळ विषय होता एक FIR व्हावा. काही ठिकाणी मला वाटतं 2 दिवसापूर्वी 2 बोटी तिथून अचानकपणे निसटल्या. तर गावाचं म्हणणं होतं की त्याच्यावर FIR झालेला नाही. तर मॅरीटाईम बोर्डाचे अधिकारी तिकडे होते. मी त्यांना सांगितलं की त्याच्यावरती तुम्ही FIR, जरी तुम्हाला नावं नाही माहीत नसली तरी कारवाईची सुरुवात म्हणून तुम्हाला FIR नोंदवावी लागेल आणि तशी FIR आता आज उद्यामध्ये ती नोंद होईल. आणि बाकी असे अनेक विषय, बंधाऱ्याचा विषय त्याच्यामध्ये निघाला. बंधारा जो ऑलरेडी सँक्शन आहे, काही लोकेशन जिथे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे, काही स्पॉट जे पूर्ण झालेले आहेत ते आता सगळे बघायला मी आता जाणार आहे. सकारात्मक मीटिंग झाली, व्यवस्थित सगळ्यांना प्रशासनाच्या माध्यमातून जे काय सांगायचं होतं ते आम्ही सांगितलं आणि आता गाव एकत्र मिळून आम्हाला इकडे भेटणार आहे 4 वाजता. दुसरा विषय होता CRZचा. CRZ आपल्याला माहिती आहे मागच्या काही काळामध्ये नोटिसेस आल्या होत्या किनारपट्टीवर. तर त्या किनारपट्टीवरच्या नोटिसेस कधीच आमच्या किनारपट्टीच्या नागरिकांवर येऊ नये, मच्छीमारांवर येऊ नये यासाठी आम्ही रेग्युलराईज करण्यासाठी, ते नियमित करण्यासाठी आम्ही शासनाकडे प्रयत्न करत होतो. आज त्याचा आढावा घेतल्यानंतर एक पॉझिटिव्ह बातमी बाहेर याच्यामध्ये अशी आली की किमान 80% लोक ऑटोमॅटिक रेग्युलराईज होत आहेत. याच्यामध्ये जे इतक्या वर्षापासून कधी झालं नव्हतं, ऑटोमॅटिक नियमित होत आहेत. जे बाकीचे 20% राहतील त्यांना विस्थापित करणार नाही, कुठेही त्यांना अडचण होईल असं काय होणार नाही. पण त्या 20% मध्ये पण आपल्याला काय तरतुदी कायद्याने दिल्या आहेत ज्याच्यामध्ये पुढे कधी ग्रीन ट्रिब्युनलमध्ये कोणी जरी गेला, आता जसं एक व्यक्ती ग्रीन ट्रिब्युनलमध्ये गेला आणि ती कंप्लेंट ट्रिगर झाली, ती कंप्लेंट ॲक्टिवेट झाली, असे वारंवार कोणतरी जात राहावे आणि त्याच्यातून स्थानिकांना त्याच्यातून त्रास व्हावा, ही पद्धतच थांबली पाहिजे. ह्यासाठी 100% रेग्युलराईज करणं, 100% त्याच्यामध्ये नियमित हा सगळा विषय करणं. कारण का मागे जर तुम्ही बातम्या बघितल्या असतील, वाचल्या असतील, महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेबांनी गावठाणं आणि कोळीवाडे हे रेग्युलराईज केले. त्यांना त्या जमिनी परत दिल्या. आमचा गाभित समाज आणि भंडारी समाज त्याच पॉलिसीमध्ये येतो हे सांगण्याचं काम आम्ही सह्याद्रीच्या बैठकीमध्ये, पण सह्याद्री विश्रामगृहामध्ये जेव्हा बावनकुळे साहेबांनी मीटिंग घेतली होती तेव्हाही त्यांना सांगितलं. आणि कलेक्टर मॅडम, मी आणि आमचे सगळे प्रशासकीय अधिकारी त्याच धर्तीतून ह्या जमिनी ह्या ऑटोमॅटिक वर्ग व्हाव्यात, त्याच्यामध्ये कसलीही अडचण येऊ नये यासाठी आम्ही कुठेतरी यशस्वी झालो असं मला वाटतं. येणाऱ्या काळामध्ये बाकीच्या 20-30%, 20-25% ज्या काही जमिनी आहेत त्या पण आपल्याला रेग्युलराईज करून मिळतील. आता ज्या काही 70-80% झालेल्या आहेत, आता ते वर्ग करण्याचं काम येणाऱ्या काही दिवसामध्ये सुरू होईल. हे 2 पॉझिटिव्ह विषय आज मतदारसंघामध्ये म्हणजे ह्या मीटिंगमध्ये बाहेर पडले. हे सांगण्यासाठी आपल्याला मी इथे आमंत्रित केलं.